एक 2-3 दिवसाआधी एका बिझनेस ओनरबरोबर डिस्कशन झालं होतं. त्यामध्ये ते म्हणत होते माझं प्रोडक्ट नवीन मार्केटमध्ये मी लॉन्च केलं आहे, पण त्यासाठी मला मार्केटमध्ये डिमांडच दिसत नाही आहे. ऑब्वियसचा प्रश्न एक विचारला, किती लोकांपर्यंत तुम्ही पोहोचला? ते काय म्हटले माहिती आहे? बस 2-3 किलोमीटरच्या आसपास. आता या केसमध्ये तुम्हीच मला सांगा, तुम्हाला कुठं प्रॉब्लेम वाटतो आहे? प्रॉब्लेम डिमांड नाही आहे ह्याचा प्रॉब्लेम वाटतो आहे, की मार्केटमध्ये यांचं प्रोडक्ट तेवढ्या लोकांना दिसलेलंच नाही आहे हा प्रॉब्लेम आहे? बरोबर, तुम्ही पण एकदम योग्यच गेस केलं आहे. मार्केटमध्ये यांचं प्रोडक्ट जेवढ्या लोकांना दिसायला हवं होतं तेवढ्या लोकांना आत्तापर्यंत तरी दिसलेलं नाही आहे, आणि त्या पुढं दिसण्याचा ह्यांचा तरी काय प्लॅन दिसतच नाही आहे. हे इथंच गिवअप करायचा प्रयत्न करतात, आणि या स्टेजला गिवअप केलं तरी काय तुमची इन्व्हेस्टमेंट वायाच जाणार आहे. आणि आहे हीच स्टेज जर कंटिन्यू ठेवली तरी पण तुमच्याकडे कस्टमर येणारच नाही आहे. मग आता या स्टेजला तुम्ही काय करावं असं तुमच्या वाटतं आहे? तुम्हाला तुमचे बिझनेस, तुमचा प्रोडक्ट मार्केटमध्ये न्यावं लागेल. तुमच्या 2-3 किलोमीटरच्या एरियाच्या बाहेर जाऊन त्याला प्रमोशन करावं लागेल, मार्केटिंग करावं लागेल. ऑफलाईन असू दे, ऑनलाईन असू दे, मार्केटिंग हे करावं लागणार आहे. आणि त्याचबरोबर तुम्हाला जर ऑफलाईन मार्केटिंग ह्याच्या कम्पॅरिझनमध्ये जरा लवकर रिझल्ट्स हवे असतील तर ऑनलाईन माध्यमांचा वापर करून तुमच्या कस्टमर्सपर्यंत अगदी काही तासात, अगदी काही मिनिटात पोहोचू शकता. ज्या वेळेला तुमचा व्यवसाय ऑनलाईन दिसतो आहे त्यावेळेला तुम्हाला एन्क्वायरीज मिळतात, एन्क्वायरीज आले कस्टमर्स मिळतात, आणि कस्टमर्स आले बिझनेस ग्रो होणार आहे. तर आता तुम्ही जर बिझनेस चालवत असाल किंवा तुमच्या ओळखीमध्ये कोणी बिझनेस करत असेल आणि त्यांनासुद्धा हा प्रॉब्लेम फेस करत असतील की त्यांचा प्रोडक्ट, त्यांच्या सर्व्हिसेस त्यांच्या 2-3 किलोमीटरच्या एरियामध्येच त्यांनी साठवून ठेवलेल्या आहेत, पण बाकीच्या त्याच्या 2 किलोमीटरच्या बाहेरच्या रिजनमध्ये त्यांचा बिझनेसचं, त्यांच्या प्रोडक्टचं नाव लोकांना माहीतच नाही आहे. असा जर व्यवसाय तुमच्या कॉन्टॅक्टमध्ये असेल तर त्यांना तुम्ही हा व्हिडिओ पाठवू शकता. त्यांना काहीतरी इम्प्रूव्हमेंट्स मिळतील, किंवा ते डायरेक्टली माझ्याशी कॉन्टॅक्ट करू शकतात, जेणेकरून मी त्यांच्याबरोबर काम करू शकतो आणि कदाचित त्यांना मदत करू शकतो. कस्टमर्स येत नाहीत म्हणजे तुम्हाला डिमांड नाही आहे किंवा तुम्हाला मार्केटिंग येत नाही असं तुम्हाला वाटतं आहे का?